चला बाय 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 बाय. त्या सगळीकडे वाटा, सगळीकडे वाट. बट फ्रेश होऊन वगैरे आणि विठुरायाच्या दर्शनाला आम्ही सगळे निघणार आहोत. आम्ही Concrete dreams where the neon glows. Every block tells a tale the whole city knows. रामकृष्ण हरी माऊली. आज आम्ही सगळे जे आहेत ते आज योगायोगाने सगळे मंडळ आज पंढरपूरला चाललो आहे. तर हा आमचा जो प्रवास आहे तो सुखमय हो, सर्वांना आरोग्य भेटो, चांगली शांती हो आणि हा जो प्रवास आहे तो शांतिमय हो, ही सगळ्यांचरणी प्रार्थना करतो, विठ्ठलाचरणी प्रार्थना करतो. आज सगळे एवढे एक्सायटेड आहेत ना सगळे एक्सायटेड? येस. तर सगळे आज लोक जे आहेत सगळे एकदम एक्सायटेड आहेत. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. तर ही जी लाईन आहे जी तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगामध्ये लिहिलेली आहे, तर त्या लाईनीचा आज अनुभव घ्यायला आज आम्ही सगळे वारकरी लोक आज विठुरायाच्या गावाला चाललो आहे. तर आमचा प्रवास आज सुखमय हो, हीच विठ्ठला चरणी प्रार्थना. बोला पुंडलिक वरदे हार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. बसेस आलेले आहेत. दाखवतो तुम्हाला वेगवेगळ्या बसेस आहे. पहिल्या आपलं मंडळ या दाखवतो. घेतो या हे आहे आपलं श्री सिद्धिविनायक रेल्वे प्रवासी भजन मंडळ, जे सकाळी आहे 9:02ला. तर ह्या गाडीने पहिला प्रवास आहे, ज्या गाडीत मी असणार आहे आणि अजून भरपूर मंडळ या दाखवतो. सगळे विचारतायत. आमचा जो बस क्रमांक आहे तो 5 आहे, गाडी क्रमांक 9955. हो आमची गाडी बरोबर द्या बरं का, बरोबर ना? हे आमचेच बुवा आहे, ऍक्टिंग करताय. हो कुठे चालले? गोवा वाया पुणा, डोंबिवली वाया पंढरपूर, पंढरपूर वाया गोवा. जरी मरी आहे माते तिसाई माते. आज तुमच्या पंचकृषीतून आज पंढरीच्या वारीसाठी आमचे सगळे भाविक निघालेले आहेत. त्यांचा प्रवास सुखमय आणि आनंदाचा हो, हीच विनंती. तसेच ड्रायव्हरना पण विनंती आहे का प्रवास तुमच्या इच्छेवरती जात आहे, पण त्यांचा भाविकांना पंढरपूरला घेऊन जाऊन परत परतीचा प्रवास हा सुखमय करा, हीच विनंती. पंढरीनाथ महाराज की जय. गणपती बाप्पा मंगल मूर्ती, मुनेर मामा के. आणि जशा प्रकारे मी बोललेलो की जे आहेत सगळे आमचे रेल्वे प्रवासी भजन मंडळ आहेत. रेल्वेमध्ये वेगवेगळे मंडळ असतात. जी मी पहिली बस दाखवली ती श्री सिद्धिविनायक रेल्वे प्रवासी भजन मंडळ. आता ही जी दुसरी आहे ओंकार भजन मंडळ कल्याण. तुमच्या गाडीचा टायमिंग काय? आमच्याकडे 11. राईट. चला मला पुढची बस बघू या. हे तिसरं भजन ज्या कधी मी ही जे मंडळ आहे अष्टविनायक रेल्वे प्रवासी भजन मंडळ. तर ह्या मंडळाने मी जी ही गाडी आहे ती CST वरून 846ला सुटते आणि मी घाटकोपरवरून चढतो. तुम्हाला पण माहिती आधी मी घाटकोपरवरून चढायचो, तर ही घाटकोपरला 9 अकराची टायमिंग असायचा. तर ह्या ह्याच्यातले पण लोक आहेत, बरेच बुवा आहेत. तर त्या बुवांना बोलव. कोण इकडे? कोण? या बोला. हे बोबडे मामा आहेत. हे त्यांच्याबद्दल सांगतील की त्यांनी ह्या मंडळाची स्थापना केलेली श्री अष्टविनायक रेल्वे प्रवासी भजन मंडळ. तर मामा हे मंडळ कधी चालू झालेलं? 1990 साली. 1990 साली या मामाने मंडळ चालू केलेलं. आणि त्या मंडळात ते आत्ता किती प्रगती झालेली आहे? सुरुवातीला मंडळामध्ये 11 सभासद होते. आता सध्याच्या परिस्थितीला 49 सभासद आहेत. अष्टविनायक भजन मंडळाचे 49 सभासद आहेत. वा. आणि ही पण गाडी जी आहे सेपरेट बस, तर ती चालली आहे. भेटूया पंढरपूरला भेटूया. विठ्ठलाची जातो आम्ही.
दर वर्षाला दर वर्षाला इथूनच गाडी रामकृष्ण हरी राम आम्ही नाला सोपाऱ्यावरून येतोय. तुम्ही नाला सोपाऱ्यावरून येताय. पण अष्टविनायकच्या संगती असतात. वारकरी उत्साह बघा की आम्ही आज उभा आहे कल्याणमध्ये आणि जे आज प्रवासी आले ते 7 नाला प्रवासी आहे. 7 प्रवासी. 7 प्रवासी आहेत. ते 7 प्रवासी आहेत त्यांना पण आपण भेटू. नाला सोपारा. नाला सोपारा ते नाला सोपारावरून म्हणजे 2 तास ट्रॅव्हलिंग करून तर ते पहिले कल्याणला पोहोचलेत. Yes, yes. भेटूया पंढरपूरला. चांगलं वाटलं भेटून. जय हरी. जर आमचा हा जो प्रवास आहे तर तो चालू झालेला आहे. सगळे प्रवासी बसलेले आहेत. हे सगळे आपल्या भजनी मंडळाचे आहेत, ते आहेत, त्यांच्या फॅमिली आहेत. आज सगळे इथे आलेले आहेत. तर चालू झाला आजचा प्रवास. बोला गणपती बाप्पा, मंगल मूर्ती, उंदीर मामा की, बजरंग बली की. बोला जय श्रीराम, जय जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. आणि ही आपली सर्वात छोटी वारकरी आज आपल्या सोबत आहे, आपल्या प्रवासात आहे ऋतुवा. हाय कर ऋतुवा, अरे हाय कर. सगळ्यात छोटा वारकरी. ये आता स्टॉपवर थांबलोय आणि याच्यात पेट्रोल बघा किती बसतो. 250 लिटर डिझेल, सॉरी 223 लिटर डिझेल. बाबा 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 ओ खडे ब्लॉग मध्ये उद्या चला. बाय 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 बाय. कळंबोलीला आता पोहोचतोय. पुन्हा ट्रक ट्रॅफिक लागलेली आहे, थोडी ट्रक ट्रॅफिक आता लागली आहे. तर आता पोहोचतोय कळंबोलीला. आता इथून 12-13 लोक येत आहेत कळंबोलीला. तर कळंबोलीवरून 12-13 लोकांना घेऊन आपला प्रवास परत चालू करणार. आणि आता इथून जे आम्ही आता ठरवले की पूर्ण भजन करत जाऊ, कारण ऑफकोर्स रेल्वे प्रवासी भजन मंडळाचा पूर्ण ग्रुप आहे. तर एवढे सगळे लोक जमल्यानंतर भजन होणार नाही असं तर होणार नाहीये. तर हा पुढचा प्रवास पूर्ण भजन करत जाऊ. हो, हरिनामाच्या घोषात पूर्ण भजन करत आम्ही जाणार आहोत. छानपैकी मस्तपैकी तुम्ही सगळ्यांनी पुढच्या वेळेस या आमच्या सोबत आणि अशीच मजा करा. तुम्हाला आम्ही पण मला पूर्ण एकदा वारी करायची, पूर्ण वारी करू. पूर्ण एकदा वारी म्हणजे नेक्स्ट इयर भरे पूर्ण नाही झालं तरी एवढं आहे की आपण 3-4 दिवस तरी जाऊ. पुढच्या वेळेस असंच नियोजन आहे आपल्या मंडळाचं, महामंडळाचं, की आपण कदाचित 1 दिवस अगोदर रिक्षा जाणार आहोत. जाऊन मग सगळ्या पारंपरिक भारतीय संप्रदायाच्या परंपरेनुसार जे भजन कीर्तन होतं, काकडा गेल्या होती हरिजागर भजन काकडा, अजून परत सकाळी उठल्यानंतर मग प्रवचन, मग कीर्तन, मग दुसऱ्या दिवशी द्वादशीचं कीर्तन आणि मग काला करून मग आपण परतच्या प्रवासाला घेऊ शकतो. असं नियोजन आहे पुढच्या वेळेस. आता कळंबोलीला पोहोचलो. आता कळंबोलीला तर इकडून पण थोडे सारे लोक चढणार होते. तर आता हे लोक करून आणि आपण जाऊया पुढे पंढरपूरला. त्यांना कळलं की आपण सगळे आम्ही पंढरपूरला चाललो आहे. तर त्यांचा उत्साह एवढा की त्यांनी म्हटले की मी अमेरिकेतून भजन गाते, तर तुम्ही माझी व्हिडिओ काढा. तर त्यांना एवढा उत्साह आहे. तर यांचं नाव जे आहे शोभा दळवी आहे. तर मॅडम हाय करा. येस. आणि आता व्हिडिओ ऑडिओचा थोडा इश्यू होतोय. तर त्यांची रेकॉर्डिंग जे आहे ते तिकडून कळून पाठवतील. तर मी या व्हिडिओमध्ये नक्की टाकतो. येस. विठुराया तुला करीते वंदन, घडू दे जीवन सुखकर. विठू नाम घेता लाभे शांती चित्ता, तूच करविता पांडुरंगा. तुम्ही तिकीट चेक करताय काय? हो, तुम्ही तिकीट चेक करताय? तिकीट चेक तिकीट पंढरपूर सोलापूर कोल्हापूर पंढरपूर जाणारी पलांग क्रमांक 12 वरती गाडी येणार आहे. लवकरात लवकर यावे. गाडी नंबर 15 तिकीट 99 गाडी नंबर 55. या लोकांची प्रेझेंटी चालू आहे इथे. प्रेझेंटी घेतात हर एकाची. प्रेझेंट
सौरभ पुढे बघायचं आहे तुम्हाला? Present. थांबा तुम्हाला सांगतो. तू सौरभ पुढे थांब ना 2 मिनिटं. सिरियस डिस्कशन चालू आहे. थांबा. सौरभ पुढे. प्रेझेंट. हा प्रेझेंट. हे लोक पण सोबत भजन करतच चालले. आणि जे मी तुम्हाला बोललेलो की पंढरपूरला चाललोय तर ऑफकोर्स भजन करत करत जाईल. तर आता वाजलेत रात्रीचे 1:15. तर आता भजनाला चालू करतील आणि पूर्ण आपण वारीचा अनुभव तर नाही घेऊ शकत आज, बट वारी बसमध्ये आपण आपल्याप्रमाणे कसा आनंद करावा तर हे शिकावं. तर चला चालू करूया भजनाला. तर आता खालापूरच्या पुढे थोडंसं आलेलो आहे. तर इथे फूड कोर्टमध्ये थांबलोय. थोडा वॉशरूम ब्रेक घेतलेला आहे सगळ्यांनी. तर इथून आत्तापर्यंतचा प्रवास एवढी मस्ती होतीये, एवढ्या सगळ्या गोष्टी होत्या. सुपर अप्रतिम प्रवास आतापर्यंतचा होत आहे. तर इथे जे सगळे मंडळं आहेत आणि इथे आमच्या जे भजनी मंडळ आहेत तर त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा वेगवेगळे मंडळ इथं आलेले आहेत. सो त्यांना पण भेटतोय, ते पण हात दाखवत आहे तुम्हाला, ते पण लोक दाखवतो. तर आता इथे खालापूरचा हा जो पेट्रोल पंप आहे तर तिथे आता थांबलेलो आहे. सो लेट्स सी. आता वॉशरूम ब्रेक घेऊ, थोडंसं वॉशरूमला जाऊन येतो आणि मग परत आपला पूर्ण प्रवास परत चालू करू. हा फूड कोर्ट एक नंबर आहे. खालापूरच्या पुढचा फूड कोर्ट आहे ना. काय घ्यायचं? भरपूर छोटा फूड कोर्ट आहे. काय घेणार जे पिऊ शकतो. इथे आता थांबलोय की काय काय घेऊ, विचार करतो सगळे की काय काय घेऊ. हो, काय घेऊ? माझा चाल घेऊ. आपण पर पर्सन आहे काय? कोणत्या कंपनीचं आहे? वरूनच चांगले आहे. विठ्ठल बुवांकडून आम्हाला पार्टी आहे. ब्रँड इज ब्रँड. विठ्ठल बुवा की जय जय हो. जय हो जय. इकडे 2 टीम, एक फ्रुटी गँग कॉफी आणि एक कॉफी गँग. जो पुडवाना है का है तो ये पीने का है. चाय कॉफी काय? कॉकटेल चाय कॉफी काय? जो बुडवाना है तो कॉफी पिए और झोप लगना है तो माझा पिए. चाय 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 चाय. इथं आता काहीतरी बघितलंय, हे शिवाय देते. कुठली शिवी देते थांबा सांगतो. कुठली शिवी देत आहे? भारी पण आहे. इकडे किती साऱ्या बसेस होत्या बघा. या ऑलमोस्ट पुढे विमानतळ उभा आहे. या पुढे विमानतळ उभा आहे. ऑलमोस्ट सगळ्या बसेस Indigo पण पंढरपूरला उभ्या चालल्यात. विमान आहे बघा, विमान. हाय. प्रत्येकाला अशा प्रकारे ID कार्ड्स दिलेले आहेत. त्याच्यावर मंडळाचं नाव आणि त्यांचे जे लोक आहेत तर त्यांचा नंबर आहे. तर म्हणजे तिथे ॲक्च्युली आता भरपूर सारे लोक असतील, लाखो लोक असतील. तर कोणी अगर हरवलं बिरवलं तर त्यांना ID कार्ड्सवर नंबरवरून त्यांना भेटेल. सो आता प्रत्येकाला ID कार्ड्स देतात. येस.
वाजलेत मॉर्निंगचे 5:30. तर जस्ट झोपलेत, सगळे झोपलेत, कारण भजन वगैरे केलं, मग मस्त झोपलेत सगळे. बसमध्ये मी दाखवतो तुम्हाला, पण आता कुठेतरी हायवेला आहे, टोल नाक्याला आहे. कुठे पोचलो आहे ते माहीत नाही आहे. बघू आता थोड्या वेळात. आता सगळे उठले की मग परत भेटतो. आता सगळे झोपलेत, मस्त झोपलेत सगळे. एकदा 6:30. तर आता 20-25 किलोमीटर बाकी आहे सोलापूरला. बघू लेट सी. मस्त झोप पण मस्त झाली आणि सगळे एकदम फ्रेश झाले. अजून पण आता खूप सारे लोक झोपले. सो येस, पंढरपूरला पोहोचतोय. वी आर ऑल आर एक्सायटेड आणि मी तर खूप एक्सायटेड आहे पंढरपूरला पोहोचण्यासाठी. इथे पोहोचल्यावर दाखवतो. अवघे आता 20 किलोमीटरवर राहिलं आहे पंढरपूर. आता वाजलेत मॉर्निंगला 6:45. म्हणजे एक आता हार्डली अर्धा ते 1 तासात आम्ही आता पंढरपूरला पोचू. सो मी ॲक्च्युली एवढा एक्सायटेड आहे, कारण ही जी ट्रिप आहे, म्हणजे मी पंढरपूरला तर बराच वेळा आलो, पण आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरला माझं खूप टायमापासून ड्रीम होतं की मी आषाढी एकादशीच्या दिवशी मी पंढरपूरला येईल. तर आणि ती जी सगळी गर्दी आहे, ते जे सगळे लोकांचा जो उत्साह असतो, तर तो फोनमध्ये बघणं वेगळं आणि लाईव्ह एक्सपिरियन्स करणं वेगळं. तर तो एक्सपिरियन्स करायला मी आज इकडे आलो आहे. आणि आज जे आपले भजनी मंडळांचे लोक आहे, तर त्याच्यासोबत आज रात्रभर मस्त भजनं केली. त्याच्यानंतर 2-3 तास झोपलो, पण एवढी फ्रेश फील होतं आहे, म्हणजे 2-3 तास झोपूनसुद्धा की माझी झोप जी आहे ती पूर्ण झाली आहे. बिकॉज आपल्याला विठुरायाचं दर्शन घ्यायचं आहे. म्हणजे ह्या टायमामध्ये दर्शन भेटणं तर इम्पॉसिबल आहे, म्हणजे अवघड आहे. सो बघू आता दर्शन भेटतं आहे की नाही भेटतं आहे, ते तर तुम्ही येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघतच राहाल. सो वी आर एक्सायटेड. आता थांबलो आहे पंढरपूरच्या अगोदर थोडा, की यार आता थोडं वॉशरूम ब्रेक पण होईल आणि एक फ्रेश पण सगळे होऊन जाईल. आणि अवघ्या 20 किलोमीटरवर आता पोचलो आहे. तो लेट्स गो. नाश्त्याची तयारी होते सकाळी सकाळी. वा क्या बात आहे. आज आषाढी एकादशीचा तर सगळ्यांचा उपवास आहे. मस्त सगळ्यांची नाश्त्याची आरामशीर आरामशीर. आणि बरोबर का नाही त्यातल्या सगळीकडे वाटा, सगळीकडे वाट.
8 वाजलेले आहेत. सगळे निघालेले आहेत परत नाश्ता करून आणि आता गाडीमध्ये आता हरिपाठ जो आहे तो आता चालू झालेला आहे. मार्ग राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे. आता पंढरपूरला आम्ही पोहोचलेलो आहे. एवढं फ्रेश वाटतं, एवढं भारी फील होतंय आणि इथे एवढी गर्दी आहे, एवढी ट्रॅफिक लागलेली. कमीत कमी अजून 4-5 किलोमीटर 4-5 किलोमीटर अजून मंदिर आहे, पण इथूनच बसची पूर्ण ट्रॅफिक लागली आहे. आमची बस ती तिकडे उभी. बस नंबर 99 5 नंबर बस आहे ती आपली बस आहे. तिकडे बस 5 नंबरची बस आहे, तर ती आमची बस आहे 5 नंबर. तर बोललो आम्ही उतरून जाऊ, थोडं थोडं चालत बघू पुढे काय. जरा पाय पण मोकळे होतील आणि अजून एक आनंद पण घेता येईल. आनंद पण घेता येईल. येस, तर चला जाऊ, भेटू. गाय बघा कसली आहे, मस्त. आणि आता फटाफट फ्रेश होऊन वगैरे आणि विठुरायाच्या दर्शनाला आम्ही सगळे निघणार आहोत. आम्ही जे सगळे मंडळ आलेले आहेत, तर हा जो व्लॉग आहे तर तो विचार करते की मी इथेच संपव आणि ह्याच्या पुढचा जो व्लॉग असेल त्याच्यामध्ये पूर्ण सिनेमॅटिक शॉट सगळ्या गोष्टी मी दाखवू. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम, हर हर महादेव आणि राम कृष्ण हरी. Hit that baseline nice and slow.